निवास सुरू होऊन 10 वर्ष झाली. या 10 वर्षात निवासात 41 गावातून 90 मुली येऊन गेल्या आणि या दशकपूर्तीनिमित्त आपण त्यांच्यासाठी युवती मेळावा ठरवला होता. या युवती मेळाव्यास 34 मुली येऊन गेल्या आणि त्या आता सध्या पुढील शिक्षण घेत आहेत, काही स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण आता पुढे पाहूया. खूप दिवसापासून प्लॅन चालला होता की एक दिवस भेटायचं. पुण्यात आम्ही कधीतरी भेटतो, पण या सगळ्या लहान मुलींबरोबर आणि ह्या बाकीच्या मुलींबरोबर सगळ्यांबरोबर भेटणं काय होत नाही. पण हा प्लॅन चालू असताना असं वाटत होतं की कधी एकदाचा तो दिवस येतोय. जिथे कुठे आम्ही जात होतो, एक हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे शिक्षकांशी आमचं बोलणं व्हायचं किंवा कॉलेजमध्ये असताना तर एक आम्हाला टॅगलाईन होती, ज्ञानप्रबोधींच्या निवासातल्या मुली. ही जी टॅग होती ना, ती आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती. म्हणजे आमच्याकडं बघताना लोक पण वेगळ्या अँगलनीच बघतात आणि अजूनही बघतात. म्हणजे इव्हन बाजारपेठेत जाणार असतो तरी ज्ञानप्रबोधींच्या सहनिवासातल्या मुली आहेत. आणि हा जो मला इथे राहिल्यामुळं टॅग मिळाला तो आमच्यासाठी खूप आहे. म्हणजे तोच एकदम बेस्ट आहे की त्याच्यामुळे आम्ही सगळ्या घडलोय आणि एवढ्या पुढे गेलो. त्यामुळे निवासातल्या गोष्टी आणि निवासातलं संस्कार ज्या काही आठवण येतात त्या खूप आहेत. म्हणजे की त्याला आम्ही कशाशीच कम्पेअर करू शकत नाही. आणि आता एका वेगळ्या आयुष्याच्या वळणावरती आल्यानंतर कळते की निवास काय आहे. ठरवून करत होतो की मेळावा घ्यायचा. आम्ही 4-5 जणींनी ते नियोजन केलं. नियोजन करताना जास्त असं माझाच पुढाकार होता की आपण आदल्या दिवशी सगळ्यांना बोलूयात. आणि मला पण असं वाटतं की मी मोठं झाल्यावरती प्रबोधिनीचं काम करावं. आता 29 मुली आहेत शिकतायत आता, आणि त्यांना आता शिक्षणाचं वय वाढलं, त्यामुळं लग्नाचं वय वाढलं आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित योग्य त्या वयात मुलींची लग्न व्हायला लागली. योग्य ते शिक्षण घेतलं, योग्य त्या वयामध्ये त्यांचं लग्न झालं. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, स्वतःच्याही संसाराला हातभार लागू लागला आणि योग्य तो जोडीदार निवडून काही मुलींनी आता लग्नसुद्धा केले. हा 10 वर्षातला काळ आहे. हे 10 वर्ष झाले की आपलं हे सहनिवास सुरू केलेलं आहे. आता खरंच खूप छान वाटतं तुमचा एवढा वेळातला वेळ काढून आणत आमच्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी खरं लई प्लॅनिंग केलं होतं. म्हणजे ताईंनी आमची बैठक घेतली होती आणि आम्ही सगळं वेलकम तुमच्यासाठी केलेलं की पुढे सगळं. आणि म्हणजे तुम्हाला ते आपकोस आवडलं तसं. आपला दशकपूर्ती कार्यक्रम झाला, पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला निवासात. म्हणजे या अगोदर शिकून गेलेल्या मुली आणि त्याच्यानंतरच्या, म्हणजे एवढं छान वाटलं की म्हणजे आता हा कार्यक्रम झाला त्यामुळं असं वाटतं की परत म्हणजे आपण ज्या मुली शिकून गेल्या त्यांना परत आपल्या संपर्कात ठेवण्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला खूप उपयोगी पडला. म्हणजे छान वाटलं तो कार्यक्रम झाला तर. तुम्ही सगळ्यांनी आपल्यासोबत इथं चांगला टाइम इन्व्हॉल्व केलात. मी तरी कधीच विसरणार नाही आणि सगळ्या हॉस्टेलच्या मुली कधीच विसरणार नाहीत. मला असं वाटतं की अजून काही 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी आमचं पण असंच मिळावं. खरं तर इथं असल्यावर वाटतं असं की हा किती नियम असतात, हे असं असतं तसं असतं. पण बाहेर गेल्यावर या सगळ्या गोष्टीचं खूप हे वाटतं की ते दिवस पण इथून बाहेर पडल्यावर इथं जे मी काही शिकले, इथून जे काही प्रेरणा मिळाली, जे चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं, सहवास मिळाला, इथून बाहेर पडल्यावर कुठेच नाही मिळालं. आतापर्यंत तरी कुठेच नाही एवढं मिळालं. आम्ही संध्याकाळच्या लय गप्पा वगैरे मारल्या, 12 वाजेपर्यंत गाणे वगैरे असं म्हणत होतो. आणि असं बाहेर वाटतंय की इथून बाहेर गेलेल्या पण मुली परत आल्या भेटायला की इथं वसतिगृहामध्ये शिकून गेल्यात, मग ते विसरले नाही की इथे यायचं नाही.